इंग्लिश रीडिंग पार्ट 31. ईने संपणारे चार अक्षरी शब्द अगोदर आपण पाहिलेले आहेत. आता ओ असणारे शब्द आपल्या वाचनाच्या पद्धतीनुसार J-O जॉय, केळी, परंतु हे रॉंग आहे. शेवटी ई आल्यानंतर ईला विसरायचे, ईचा आवाज विसरायचा आणि त्याच्या अगोदर जो स्वर आलेला आहे त्याचं नाव काय आहे? ओ. त्याचं नाव घ्यायचं आपण, आवाज नाही, नाव घ्यायचं. ज्याचा आवाज ज त्याचं नाव घ्यायचं ओ, ज ओ आणि ह्याचा आवाज ज ओ क म्हणजे काय होतो? जो. कळलं? ईने संपणारे चार अक्षरी शब्द वाचताना ईचा आवाज विसरायचा, अगोदरच्या स्वराचे नाव घ्यायचे. आता आदिती आपल्याला काही शब्द वाचून दाखवणार आहे. वर्ड रीडिंग. ईने संपणारे चार अक्षरी शब्द वाचूया. इथे बघा शेवटी ई आलेला आहे म्हणून त्याच्या अगोदरचा स्वर ओ, त्याचं नाव घ्यायचं ब ओ न, बोन. बोन म्हणजे हात. इथे पण शेवटी ई आलेलं आहे म्हणून ओचं नाव ओ. खोल. खोल म्हणजे छिद्र. शेवटी ई आलं म्हणून अगोदरच्या ओचा नाव ओ. रोप. रोप म्हणजे रस्सी. रोब. रोब म्हणजे एक प्रकारचा कोट असतो. होम. होम म्हणजे घर. वोट. वोट म्हणजे मतदान करतात या मशीनवरती. नोट. नोट म्हणजे नोट. पोल. पोल म्हणजे खांब, हा लाईटचा खांब आहे. रोल. रोल म्हणजे भूमिका, एखाद्या सिनेमात केलेला रोल. पोप. पोप म्हणजे चर्चमधील ख्रिश्चन धर्मगुरू. जोक. जोक म्हणजे विनोद. कोन. कोन म्हणजे शंकूचा आकार. रोड. रोड म्हणजे राईडचं भूतकाळ. राईड सवारी करणे. रोड म्हणजे सवारी केली. नोक. नोक म्हणजे काही नाही. होप. होप म्हणजे आशा. मोर. मोर म्हणजे अजून जास्त. थँक्यू.